नमस्कार मंडळी, मी सुप्रिया नाईक आणि तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज आलेले आहे आमच्या वसईच्या डीमार्टमध्ये आणि वाणासाठी साहित्य घ्यायला। तर बघा, तुम्हाला पण हा व्हिडिओ मी पूर्ण दाखवते, नक्की व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला इथून स्टार्ट करूया। तर इथे केळीच्या पानाचे जे आकार असतात त्या प्रकारे इथे डिशेस होत्या आणि त्या छोट्या छोट्या वाट्या पण होत्या बघा। 29 रुपीज पासून स्टार्ट आहे। कुठची पण वस्तू घेतली की 29 रुपये स्टार्टिंग होती। आणि बघा मस्त या डिश, ही बघा, ही पण सुंदर अशी नक्षीकाम केलेली डिश आहे। त्यानंतर इथे ही 49 रुपीजची डिश आहे। केळीच्या पानांचे रंग आणि आकार आणि त्याच प्रकारे डिश मध्ये पण त्या प्रकारचे बरेच छोटे मोठे असे साहित्य होतं। त्यानंतर इथे बघा हे बाउल्स आहेत, हे पण 39 रुपये आहे। त्यानंतर जे छोटे होते ते 29 रुपीजला होते, आता हे 39 आहे। याचा वेगळा शेप आहे बघा, षटकोनी। त्यानंतर असे चौकोनी पण होते, हे बघा, हे चौकोनी ते पण 29, हे 199 ला होतं। त्यानंतर हे पण असे आहेत 55 रुपये। त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे बघा, इथे 39 रुपीजला हे पुन्हा आहे बघा। हे म्हणजे आपण काही डिश वगैरे काही स्पेशल बनवली तर त्या याच्यामध्ये आपण ठेवू शकतो। तर हे पण आपल्याला वाण देण्यासाठी छान होतं। आणि त्यानंतर अशा छोट्या छोट्या वाट्या पण बघा मस्त होत्या। किचनमध्ये सगळं युजफुल अशा ज्या गोष्टी होत्या त्याच मी बघत होते वाणसाठी। तर हे पण एक छान होतं बघा, 169 प्राइस। सगळेच प्रकार खूप चांगले वाटले मला। आणि त्यानंतर इथे वर थोडे मोठे साईजच्या डिश होत्या जे आपण चहाचा ट्रे म्हणून वापरू शकतो, तर इथे 39 रुपयाला आहे। त्यानंतर ही आहे छोटीशी डिश जे आपण लहान मुलांना स्नॅक्स वगैरे देण्यासाठी किंवा बिस्किट्स वगैरे चहासोबत देतो आपण जेव्हा, तर तेव्हा आपण हे वापरू शकतो। अशा छान डिश आहेत बघा, 29 रुपये। त्यानंतर इथे लहान असताना आपण चहाचे जे काचेचे कप आणि डिश यायच्या, तर त्या आकारामध्ये या डिश आहेत, त्या पण चांगल्या आहेत 45 रुपीजला। त्यानंतर इथे सेम जे आपण मगाशी बघितल्या तशा रिजनेबल आहेत, म्हणजे 29 रुपीज, 39 अशीच रेंज होती, 49, 69, 79। याच डिश मला सगळ्यात चांगल्या वाटत होत्या, हे छान वाटतंय। इथे पण आहेत 39 रुपयाला। याच्यामध्ये पण बरेच पानांचे आकार आणि फुलांचे वगैरे आकार आणि खूप चांगले रंगसंगती वगैरे होते, छान आहेत। आणि त्यानंतर 99 रुपयाला हे चहाचे ट्रे आहेत, A129, म्हणजे जसं साईज असेल त्याप्रमाणे होते आणि डिझाईन्स वगैरे वरती अवलंबून होतं। त्यानंतर हे काहीतरी एक वेगळं युनिक असं वाटलं, हे बघा, हे असं आहे, हे कॉफीचं असावं कदाचित, आय डोंट नो। 179 ला आहे, 79। अशा स्टीलच्या वाट्या बघा, ह्या पण खूप चांगल्या आहेत, छान वाटतात। आणि इथे आपण झाडांना जे स्प्रे करतो त्यांच्या पानांना, फुलांना, तर त्याच्यासाठी हे पण एक देण्यासाठी छान वाटत होता, मस्त आहे पण। त्यानंतर इथे फ्लॉवर पॉट्स आहेत, प्लास्टिकमध्ये येथे, हे 49 रुपीजला आहे। त्यानंतर इथे आपण जी झाडं लावतो बाहेर गॅलरीत वगैरे, तर त्याला हँग करण्यासाठी हे असे अशा या कुंड्या आहेत बघा, या पण छान वाटत आहेत। तर हे पण फ्लॉवर पॉट आहे, इथे फ्लॉवर्स होते 200 रुपये। आणि त्यानंतर इथे बॉटल्स पण एक चांगला ऑप्शन होता, तर बॉटल्समध्ये पण 20 रुपयापासून ते एक 200-300 रुपयापर्यंत बॉटल्स होत्या, 49, 79, 69। त्यानंतर हे डबे बघितलेत बघा, 99 रुपयाला हे 4 आहेत, लॉकिंगवाले होते डबे, हे पण जरा चांगले वाटले, छान आहेत। त्यानंतर हे टिफिन बॉक्स आहेत, 119। त्यानंतर इथे काचेचे ग्लास, काचेच्या डिश वगैरे, ते पण ऑप्शन चांगलं होतं, हे बघा इथे मस्त असं। त्यानंतर इथे तेलाच्या ज्या बाटल्या आपण वापरतो किचनमध्ये त्या, नंतर अजून एक वाणाला देण्यासारखं योग्य जर वाटत असेल तर इथे
साबणाच्या वड्यांचा ठेवायचं असतं ना जे भांडं, तर ते होतं बघा. हे पण छान वाटलं मला. 49 रुपीज. वरती झाकण पण आहे त्याला. हे पण 15 रुपये. तर छान वाटत आहे, सगळं मस्त आहे. नंतर पुढे बघितलं बघा, हे आपलं हँड वॉश ठेवण्यासाठी जे असतं, हँड वॉश मस्त आहे हे पण. त्यानंतर लहान मुलांचं वेगवेगळे पेन्सिल ठेवण्यासाठी बॉक्सेस पण छान. हे चमचे ठेवायला बरं. हे पण आपण वॉन म्हणून देऊ शकतो. 80 रुपयाचे आहे. त्यानंतर हे बघा, हे जग मग. नंतर मग थोडंसं घरासाठी वस्तू बघत होते, किचनसाठी स्वतःसाठी. तर इथे मस्त नॉनस्टिकचे भांडी होती, मस्त एकदम. त्यानंतर छोट्या कढई आहेत, सगळे नॉनस्टिकमध्ये होते. इथे वर कुकर वगैरे आहेत. ते पण बघितले. घे माझ्याकडे नाही आहे मोदकाचा साचा. अरे चल वाजलो. हे बघ आर्यन, हे बघ आर्यन, पण 199 आहे. असलं काय? 190. हे बघ, 100 रुपये. किचनच्या बऱ्याच गोष्टी अशा होत्या. त्यानंतर ग्लासेस आहेत, त्यानंतर इथे तांबे वगैरे, त्यानंतर इथे चमचे, चहाच्या गाळण्या, सुऱ्या, त्यानंतर इथे हे खलबत्ते आहेत. त्यानंतर इथे बघू शकता इथे लायटर, ते आपण जे तेलासाठी वापरतो जो चमचा, तो एक. तर अशा प्रकारे भरपूर छान छान वस्तू होत्या. चमचे ठेवण्यासाठी वगैरे ते पण छान होतं. आणि थोडंसं मग पूर्ण आम्ही हे फिरल्यानंतर अजून बघा, इथे पण बरंच साहित्य होतं जे आपण शोकेशला वगैरे वापरू शकतो अशा प्रकारे. बाकी मी काही बघितलं नाही. त्यानंतर इथे ते टॉवेल्स वगैरे होते, पण मला जे उपयुक्त असतील आपल्या किचनसाठी तर त्याच वस्तू घ्यायच्या होत्या, त्यामुळे बाकी मी काही बघितलं नाही. तर त्यानंतर अजून थोडेसे डबे वगैरे बघायला, अजूनपर्यंत काही विकत नाही घेतलंय मी. तर अजून बघते काही व्यवस्थित मिळतंय का. देताना कसं वस्तू चांगली पण असली पाहिजे आणि त्यांना ती यूज पण झाली पाहिजे, तर अशा प्रकारेच मी बघत होते. तर इथे आता मला घरासाठी चहासाठी मी कप बघत आहे. इथे छान वाटतंय ते. तर यातले पण मी 2 कप विकत घेतलेत. चला पुढे इथे कप होते. कपांच्या मस्त मस्त डिझाईन्स होत्या. तर हे पण एक 20 रुपयापासून ते तुम्हाला 150-200 रुपयापर्यंत कप, जसं डिझाईन्स, जशी त्याची क्वालिटी असेल, जसे आकार असतील तर त्या प्रकारे होते. बघा इथे छान. आणि इथे कप सेट्स आहेत 300, 400, 500 रुपये. इथे पण इथे छान डिश दिसत आहेत बघा. तर ह्या पण 39 रुपये आहे. म्हणजे आपल्या किचनमध्ये आपण काही डिश बनवली नवीन, तर आपण इथे छान फोटोग्राफी वगैरे करण्यासाठी छान आहेत या. त्यानंतर या पण बाउल्स आहेत छान छोटे छोटे. त्यानंतर इथे पण बघा, मगाशी नव्हते या दिसले बघा, 39 रुपये, 45 रुपये. त्यानंतर अशा डिश आहेत ब्लॅक कलरमध्ये 99 रुपये. हे पण एक ऑप्शन छान आहे. हे पण एक मस्त बघा. हां, चला तर वाण साहित्य घेऊन झालेलं आहे. आणि मी काय घेतलं ते ज्या दिवशी माझा हळदी कुंकू असेल तर तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेनच. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि वाणांचे व्हिडिओ कसा वाटला तोही नक्की कमेंट करून सांगा. चला तर